आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतीसाठी रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत वापरल्याने काय फायदे होईल आणि सेंद्रिय खत कसे करता येईल ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. शेतीसाठी बिना केमिकलचे सेंद्रिय खत कसे तयार करावे. रासायनिक खताऐवजी सेंद्रिय खत वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि खर्च कमी होतो. शेणखत फार्म ॲड म्हणजेच FYM यासाठी लागणारे साहित्य: गाईचे किंवा म्हशीचे शेण, सुकलेली पाने, पिकांचे अवशेष आणि पाणी. तयार करण्याची पद्धत आहे: जमिनीत 6 बाय 8 फूट लांब खड्डा तयार करा. शेण, पाने आणि पिकांचे अवशेष थरांमध्ये भरा. प्रत्येक थरावर पाणी शिंपडा. खड्डा मातीने झाका. 2 ते 3 महिन्यांनी उत्तम सेंद्रिय खत तयार होते. याच्यासाठी किती वेळ लागतो तर 60 दिवस ते 90 दिवस लागतात. दुसरा आहे जीवामृत. याच्यासाठी साहित्य आहे: 10 किलो देशी गाईचे शेण, 10 लिटर गाईचे मूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन किंवा हरभरा पीठ, 200 लिटर पाणी. याची कृती आहे: सर्व साहित्य प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये मिसळा. रोज सकाळ संध्याकाळ ढवळत राहा. 5 ते 7 दिवसांनी जीवामृत तयार होते. याचा वापर ठिबक किंवा फवारणीद्वारे करता येते. तिसरा आहे गांडूळ खत म्हणजेच वर्मी कंपोस्ट. याच्यासाठी साहित्य आहे: गांडुळे, शेण, सेंद्रिय कचरा. याची कृती आहे: सावलीत बेड तयार करा. शेण व सेंद्रिय कचरा टाका. त्यामध्ये गांडुळे सोडा. ओलावा कायम ठेवा. याच्यासाठी कालावधी लागतो 45 ते 60 दिवस. गांडूळ खत तयार होते. चौथा आहे कंपोस्ट खत. याच्यासाठी साहित्य आहे: सुकलेली पाने, गवत, भाजीपाला व फळांचा कचरा. कृती आहे: खड्ड्यात सर्व कचरा टाका. थोडे शेण आणि पाणी घाला. दर 15 दिवसांनी उलटपालट करत राहा. 2 ते 3 महिन्यात खत तयार होते. आता बघूया जमिनीला काय फायदे होतात. जमिनीची सुपीकता वाढते, पाणी धारण करण्याची क्षमता वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, रासायनिक खतांचा खर्च कमी होतो, पर्यावरणास सुरक्षितता मिळते. काळजी: प्लॅस्टिक, काच किंवा रासायनिक कचरा मिसळू नका. खत तयार करताना योग्य ओलावा ठेवा. खत सावलीत साठवा. जीवामृत आणि गांडूळ खत यांचा एकत्र वापर केल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला गेला आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.